मित्रांनो, कितीही चांगल्या कंपनीची महागातली महाग मोटर जरी आपण खरेदी केली तरी ती जळते आणि मग जळलेली मोटर जर रिवाइंडिंग करायचं, रिपेअर करायचं तर तिला नव्या मोटर घेण्याइतका खर्च त्याच्यामध्ये येत असतो। मग मित्रांनो, त्यामुळेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मोटर जळण्यामागची 5 अगदी प्रमुख कारणे सांगणार आहे आणि त्याबरोबरच मोटर तुमची कधीही जळू नये म्हणून अगदी सूक्ष्म पण अगदी सोप्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो, त्या गोष्टी जर तुम्ही त्या ठिकाणी केल्या तर तुमची मोटर जळण्याची शक्यताच मुळीच नष्ट होऊन जाणार आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे। व्हिडिओ बरोबर शेवटपर्यंत बनून राहा। चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करून शेजारील बेलचं बटन दाबा। तर मित्रांनो, शेतकऱ्याला जर आपण विचारलं की मोटर जळण्यामागचं कारण काय असतं तर बरेच शेतकरी आपल्याला असं सांगतात की आमच्याकडे व्होल्टेज बरोबर नाही, लाईटचा सप्लाय प्रॉपर येत नाही, फ्यूज उडून जातात, त्यामुळे आमच्या मोटरा जळत असतात। मग मित्रांनो, काही अंशी हे उत्तर किंवा हे कारण अगदी बरोबर आहे। पण मग मित्रांनो, व्होल्टेज कमी जास्त असण्याचा किंवा लाईटीचा प्रॉब्लेम तर हा पूर्ण भारतामध्ये आहे। पण मग मित्रांनो, त्यासाठी काही आपण टेक्निक वापरून त्याचं सुद्धा आपण प्रमाण कमी करू शकतो, मोटर जळण्याची शक्यता कमी करू शकतो। तर मित्रांनो, मोटर जळण्यामागचं पहिलं कारण, मग मित्रांनो, मोटर जळण्यामागे सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी गोष्ट म्हणजे स्टार्टर असतो। मित्रांनो, तुम्ही जर योग्य मोटरीसाठी योग्य स्टार्टर जर त्या ठिकाणी बसवला नाही तर तुमची मोटर जळण्याची शक्यता अगदी 99% होत असते। मग आता तुम्ही म्हणाल हे नेमकं कसं होतं? तर मित्रांनो, आता जर बऱ्याच वेळा असं होतं की काही शेतकरी जर 3 HP ची मोटर असेल तर त्याला थोडा मोठासा स्टार्टर त्या ठिकाणी बसवतात, म्हणजे ते 5 HP चा स्टार्टर अगदी बिनधास्तपणे त्या ठिकाणी बसून टाकतात। मित्रांनो, यामुळे आपल्याला व्होल्टेज जर कमी जास्त झालं तर थोड्याफार प्रमाणात ते मोटर चालू व्हायला फायदा होतो। पण मित्रांनो, एक तोटा जो होत असतो तो आपल्या लक्षात येत नाही। तर मित्रांनो, मग नेमकं होतं काय की मोठ्या स्टार्टरमध्ये जो काय रिले असतो तर तो रिले सुद्धा मोठ्या साईजचाच येत असतो किंवा मोठ्या व्होल्टेजसाठीचा येत असतो। आता मग तुम्ही मला हा रिले काय असतो? तर मित्रांनो, रिले ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। तर मित्रांनो, रिले काय करतो की जर मोटरवर काही कारणास्तव जास्त व्होल्टेज आलं, जास्त करंट आला किंवा जास्त लोडवर जर मोटर आली तर तो मोटर बंद करण्याचं काम करत असतं, म्हणजेच एखाद्या चौकीदारासारखं काम करत असतो। पण मित्रांनो, इथे होतं असं की आपण 3 HP च्या मोटरला 5 HP चा स्टार्टर जोडल्यामुळे रिले सुद्धा आपण मोठा बसवतो आणि या मोठ्या रिलेमुळे होतं असं की जर व्होल्टेजचं जर कमी जास्त जर प्रमाण जर झालं, काही वेळा आपल्याकडे फ्यूज उडण्याचा सुद्धा प्रकार होत असतो, बऱ्याच वेळा मधला फ्यूज उडून जातो आणि मित्रांनो, मग तो रिले मोठा असल्यामुळे त्याला ते समजत नाही किंवा त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा कमी फ्लक्च्युएशन ते होत असतं, त्यामुळे तो मोटर बंद करत नाही। मग मोटर जळाल्यानंतर डायरेक्ट बंद होत असते। तर मग मित्रांनो, त्यामुळेच आपण शक्यतो ज्या मोटरची HP आहे तर त्याच HP चं स्टार्टर बसवलं पाहिजे आणि रिले अगदी व्यवस्थित त्या HP नुसारच बसून घेतला पाहिजे। आता मोटर जळण्यामागचं दुसरं कारण, जे आता बऱ्याच वेळा आपण आपले जे फ्यूज वापरत असतो तर त्या फ्यूजमध्ये एक तार जोडलेली असते। आता बऱ्याच शेतकऱ्यांची अशी पद्धत असते की जी सप्लाय केबल आहे किंवा जी सर्व्हिस केबल आहे तर तिची तार काढून ते त्या फ्यूजच्या आतमध्ये बांधत असतात आणि तो फ्यूज लावून देत असतात। आता मित्रांनो, फ्यूजच्या वायरचं काम काय आहे की जर ओव्हर व्होल्टेज झालं, ओव्हर करंट जर झालं तर ती वायर गरम होऊन वितळते आणि सप्लाय कट होतो। पुढे जो काय होणारं शॉर्ट सर्किट आहे, मोटर जळणे म्हणा, तर या गोष्टी तिच्यामुळे टळत असतात। पण आपण काय करतो, आपण तिथे जाड तार त्या ठिकाणी बसून देतो आणि त्यामुळे होतं काय की जरी सप्लाय वाढला तरी ती वितळत नाही आणि सप्लाय कंटिन्यू राहतो आणि त्यामुळे मोटरवर लोड येऊन मोटर जळत असते। मग यामुळे मित्रांनो, आपण फ्यूजसाठी जी काय वायर आपल्याला मिळत असते तर तीच वायर प्रॉपरली आपण तिथे बांधली पाहिजे। जर ती आपल्याला एक वेळाने नाही जमलं तर ती डबल करून बांधली पाहिजे। पण मित्रांनो, तीच फ्यूज वायर किंवा वितळ तार आपण तीच वापरली पाहिजे की जेणेकरून ती ओव्हर व्होल्टेज झाल्यानंतर ती वितळेल आणि पुढे होणारा धोका, होणारं नुकसान, होणारा खर्च टळू शकेल। मोटर जळण्यामागचं तिसरं कारण, आता मित्रांनो, स्टार्टरमध्ये जो काय खालचा गट्टू असतो तर तो मोटर चालू झाल्यानंतर तो वर येऊन चिटकत असतो, जेणेकरून सप्लाय कंटिन्यू होतो आणि ज्यावेळेस मोटर आपण बंद करतो तर तो खाली सटकून येत असतो, म्हणजेच एकंदरीत स्प्रिंग सारखं काम त्या गट्टूचं त्या ठिकाणी होत असतं। मग मित्रांनो, तो गट्टू किती झटपट वर जातो आणि किती झटपट खाली येतो तर त्यावेळेस मोटर चालू बंद होण्याची कार्यक्षमता अवलंबून असते। आता मग मित्रांनो, याच्यामध्ये स्प्रिंग असतात आणि त्या स्प्रिंगचं जर काही कालांतराने जर टेन्शन गेलं किंवा त्या स्प्रिंग अगदी लूज झाल्या तर तो जो काय गट्टू आहे तर तो प्रॉपरली फिक्स त्या ठिकाणी बसत नाही आणि मग त्यातली जर एखाद्या पॉइंटला जर त्याच्यामुळे जर करंट गेला नाही किंवा तो व्यवस्थित न बसल्यामुळे व्यवस्थित त्याचा टच झाला नाही तर बऱ्याच वेळा तो सप्लाय प्रॉपरली जात नाही आणि मग ॲम्पियरमध्ये त्याचा करंट कमी जातो आणि त्यामुळे ती मोटरला करंट कमी बसतो आणि त्यामुळे ती मोटर जळण्याचा धोका त्या ठिकाणी उद्भवत असतो।
मग याकरताच मित्रांनो आपण आपलं जे काही स्टार्टर आहे तर त्या स्टार्टरची एक महिनाभरानंतर व्यवस्थित पाहणी केली पाहिजे की कुठला स्क्रू वगैरे निघालेला आहे का, कुठली स्प्रिंग वगैरे खराब झालेली आहे का, खोलून वगैरे आपण बघितलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला कळू शकेल की हे व्यवस्थित मेंटेन आहे की नाही. यानंतर मोटर जळण्यामागचं चौथं कारण, आता मित्रांनो बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी ॲटो स्विच वापरत नाही. आता मित्रांनो ॲटो स्विच ही गोष्ट तुम्हाला काही नवीन नाही आहे. मित्रांनो ॲटो स्विच म्हणजे एक प्रकारचं स्विच असतं की जे ऑटोमॅटिक मोटर चालू बंद करण्याचं काम करतं. जर व्होल्टेज फ्लक्च्युएशन झालं, व्होल्टेज कमी जास्त जर झालं तर ॲटो स्विचची भूमिका अगदी महत्त्वाची असते. मग मित्रांनो बरेच शेतकरी ॲटो स्विच त्या ठिकाणी वापरत नाही, त्यामुळे डायरेक्ट करंट तो त्या ठिकाणी फ्यूजमधनं त्या ठिकाणी स्टार्टरला जातो आणि त्यामुळे मध्ये त्याला काही ब्रेक नसल्यामुळे मोटर जळण्याची शक्यता वाढते. तर त्यामुळे मित्रांनो 1000 ते 2000 रुपयापर्यंत सुद्धा अगदी चांगल्या क्वालिटीचे काही ॲटो स्विच त्या ठिकाणी भेटतात. तर ते नक्की त्या ठिकाणी तुम्ही वापरायला पाहिजे की जेणेकरून तुमचा मोटर जळण्याचा धोका त्या ठिकाणी 70 ते 80% ॲटो स्विच वापरल्यामुळे कमी होत असतो. आता यानंतर पाचवं आणि शेवटचं कारण, बऱ्याच वेळा मोटर याच्यामुळे सुद्धा जळत असतात की जे की मित्रांनो काय अवघड नाही. आता मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की ज्या काय वायरा आपल्याला बऱ्याचशा स्टार्टरच्या वेगवेगळ्या पॉईंटला त्या ठिकाणी जोडायच्या असतात, मग त्या वायर जोडत असताना आपल्याला तिथे स्क्रूचा वापर करावा लागत असतो आणि तो स्क्रू फिट करून त्या वायरी आपल्याला जागेवर बसावे लागत असतात. आता याच्यामुळे होतं असं की जर आपण तो स्क्रू व्यवस्थित फिट केला नाही तर काही शेतकरी काय करतात की तो स्क्रू थोडासा ढिल्ला ठेवतात किंवा एखादी वायर नॉर्मल लटकलेली त्या ठिकाणी असते, पूर्ण फिक्स झालेली नसते. आता मग मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या केबलमध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या तारा असतात. मित्रांनो त्या सर्व तारांचा जरी स्पर्श जर झालेला नसेल तरी सुद्धा काही वेळा करंट कमी जातो, ॲम्पियरमध्ये करंट कमी जातो आणि मित्रांनो मोटर लोडवर येण्याचा चान्सेस त्याने असतो. तर त्यामुळे ज्या काय वायर आपण व्यवस्थित लावलेल्या आहेत तर अगदी व्यवस्थित त्या उडून बघितल्या पाहिजे, सर्व स्क्रू त्या ठिकाणी टाईट करून घेतलेले पाहिजे. तर मित्रांनो याच 5 कारणामुळे मॅक्झिमम मोटर त्या ठिकाणी जळत असतात. तर मित्रांनो आपण काय काळजी घ्यायला पाहिजे की मोटर आपली जळणार नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण मोटरचा स्टार्टर घेत असताना त्याचा रिले अगदी त्याच मोटरला साजेसा आहे की नाही हे बघून घेतलं पाहिजे की जेणेकरून तो रिले थोडा जरी ओव्हरलोड आला तरी तो रिले ती मोटर बंद करेल आणि जळण्याचा धोका त्या ठिकाणी संपुष्टात येईल. दुसरी गोष्ट की आपण जे काय फ्यूजला वायर आपण त्या ठिकाणी जोडत असतो तर त्या ज्या फ्यूजच्या वायर आहेत तर त्याच त्या ठिकाणी व्यवस्थित आपण जोडायला पाहिजे. त्यानंतर जो काय खालचा गट्टू आहे किंवा जे काही हलणारे पार्ट आहेत ज्याच्यामध्ये स्प्रिंग आहे, कुठल्या प्रकारच्या पट्ट्या आहेत तर त्याला वेळोवेळी 1 महिन्याच्या अंतराने आपण व्यवस्थित बघितलं पाहिजे. त्याला जर कुठल्या पट्टीला एखादा कार्बन आला असेल, कुठला स्क्रू जर खराब झाला असेल तर तो आपण त्या ठिकाणी बदलायला पाहिजे की जेणे म्हणजेच मेंटेन आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्ही ॲटो स्विचचा वापर अवश्य त्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काय वायर आपण त्या ठिकाणी आपल्या स्विचला आपण जोडतो आहे किंवा कुठल्याही प्रकारची जोडणी आपण करतो आहोत तर ती अगदी व्यवस्थित असली पाहिजे. तिला कुठल्याही प्रकारचं लिकेज किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नसलं पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे या 4-5 काळजी जर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे घेतल्या तर नक्कीच तुमची मोटर जळण्याचा धोका अगदी 70 ते 80% कमी होऊन जाईल आणि नक्कीच तुमचे पैसेसुद्धा त्याच्यामुळे वाचू शकतील. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून कळवा.